बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गीताराम नरवडे लिखित कथा कन्यादान. शिमग्याचा महिना सरत आला होता. पाडव्याच्या निमित्तानं नवीन वर्ष उंबरट्यावर येऊन दाखल झालं होतं. अंधारी रात्र भरात आली होती. आकाशातून एखादा तारा धरतीकडे झेपावत असताना मधीच प्रकाशमान होऊन विजत होता. दामू छपरासमोरील ओट्यावर विचारमग्न बसला होता. खिलाऱ्याच्या घरी लग्नासाठी लावलेला लाऊडस्पीकरचा आवाज त्याच्या कानावर येऊन आदळत होता. लग्नानिमित्त केलेली 20 दिव्यांची रोषणाई त्याच्या डोळ्यांना स्पष्ट दिसत होती. हे पाहून दामू बेचैन झाला होता. गॅस फुटल्यावर जवळील माणसाच्या शरीराचे छिन्न भिन्न तुकडे व्हावेत तसे विचाराने त्याच्या काळजाचे तुकडे तुकडे होत होते आणि भयावह विचारांच्या वादळी लाटातून बचाव करत आशेचा किनारा तो शोधत होता. दामूच्या लाडक्या उषानं बाल्यावस्थेची सीमा पार केली होती. तिच्या फाटक्या लक्तरलेल्या कपड्यातून तारुण्याचं मादक सौंदर्य उफाळून आलेलं जाणवू लागलं होतं. तिचा टचटचीत देहबांधा आणि आकर्षक ठेवण उठून दिसत होती. वासनांद नजरा गिदडा गत तिच्यावर घिरट्या घालीत होत्या. तिची जवानीची फुललेली भाग भल्या भल्यांना मोहित करीत होती. जमिनीला नजर खिळून उषा यवनाची बाग सांभाळीत होती. एखादा आडदांड तिच्या मादक सौंदर्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. एखादा आडदांड आणि चावट काटं उगीच अंगावर येत होतं. तिच्या मादक सौंदर्याला स्पर्श करण्याचा त्याचा खटाटोप पाहून उषा घाबरी घुबरी होत होती. तिच्या अंगावर थरारून काटा उभारला जात होता. प्रवाही पाण्याला बांध आडवा येताच वळण घेऊन त्यानं मार्गस्थ व्हावं तशी ती आपसूक बाजूला होत होती. म्हणूनच दामूला उषाची काळजी लागून राहिली होती. उषाच्या कन्यादानाचा विचार करणं त्याला भाग पडलं होतं. बाबा, आम्ही लग्नाला चाललो. अचानक स्वप्नावस्थेतून जागृत अवस्थेत यावं तसा दामू भानावर आला. समोर उषा आकाशी रंगाचं पातळ नेसून उभी होती. तिला पाहताच आपल्या बायकोचं म्हणजे गोदाबाईचं शब्द त्याला आठवलं. पोर आता नातीदुती झाली या. एखादं बरं वाईट पातळ ना पुरीला. पाहुणं बघाय आल्यावर पुरीनं काय आपली फाटकी चिंदी नेसून जायचं. गोदाबाई फाटकी चिंदी नेसल्या उषाकडे बोट दाखवत राग राग बोलली होती. आपल्या 10 मन गरिबीमुळं उषाला तो पातळ आणू शकत नव्हता. उषा दूर बसून केविलवाने ऐकत होती. मर्जीचं पांघरू पांघरल्या उषानं याबाबतीत कधीही तक्रार केलेली नव्हती. उषाकडे पाहून दामूला खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी तो सुभाषवाण्याच्या दुकानात गेला आणि तब्बल 200 रुपयांचं उषाच्या रूपाला शोभल असं आकाशी रंगाचं पातळ त्यानं आणलं. पातळ देताना वाण्यानं बरीच खळबळ केली. उदारलेल्या वस्तूची किंमत दामू कशी फेडणार याची दामूला विचारणा केली. तसं दामू म्हणाला, खळत आल्यावर मिटवतो. उषाचं जमलं की बस्ताही बांधावा लागेन. असं म्हणताच सुभाषवाण्यानं पुढील धंद्याची आशा लागली. चालू वर्षी पिकं चांगली आली होती. यावर्षी उधारीची उकळणी करायला अडचण येणार नाही असा त्यानं अंदाज बांधला. त्यामुळं तोही नाही म्हणाला नाही. पाताळ घरी घेऊन येताच उषानं ते पाताळ आदाशासारखं जवळजवळ दामूच्या हातातून हिसकावूनच घेतलं. पाताळ पाहून उषा कमालीची खुश झाली होती. तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. तिचा फुललेला चेहरा पाहून कळत नकळत दामूच्या डोळ्यांतून टपकन अश्रूचा थेंब घनगळला. त्यानं आपल्या धोत्राच्या सोग्याने डोळ्यातील अश्रू टिपले आणि आपल्या गरिबीला दोष देऊ लागला. आम्ही लगीन लागल्याबरोबर येतो. तुम्ही जेवून घ्या तवर. दामूच्या समोर उभं राहत उषा गोड आवाजात बोलली. दामू उषाकडे एकटक पाहत होता. हिरव्यागार विलीत जायची कळी देखणी दिसावी तशा आकाशी रंगाच्या पातळात उषा उठून दिसत होती. तारुण्याची उष्यकाल झालेली उषा भल्या भल्यांच्या नजरा खिळवत होती.
रुंद कपाळाखाली धनुष्याच्या कमानीसारख्या भुया, पाणीदार काळेभोर हरणीसारखे तरतरीत डोळे, लांब लचक निटोकदार नाक, दंडाला फिट्ट झंपर चिकटला होता. किंचित उंच मान आणि निमुळती होत गेलेली कंबर तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालीत होतं. आपल्यासारख्या 18 विश्व दारिद्र्याच्या पदरात हे परमेश्वरानं अस्सल हिरकणी रत्न टाकलं याचा त्याला सार्थ अभिमान वाटत होता. त्या फळीवरची औषधं घ्यायला विसरू नका. रातच्याला झोप नाही येणार. सारखा खोकला येतोय. उषानं अधिकारवाणीनं सूचना केली. कधी बायकोच्या धाकात न राहिला दामू उषाचे आदेश निमूटपणे पाळत होता. उषा सतत त्याच्या तब्येतीची काळजी घेत होती. लाडक्या उषाचा शब्द मोडणं त्याला अपराध्यासारखं वाटत होतं. उषा आणि गोदाबाई निघून गेली. दारावरून नवरदेव मिरवत चालला होता. वाजंत्र्यांच्या कर्णकर्कश आवाजात वात्रट अंगविक्षेप करत काही कार्टी नाचत होती. दारू पिऊन बेधुंदपणे नाचणाऱ्या मुलांना वेळेचं भान राहिलं नव्हतं. वाजंत्र्याला ते पुन्हा पुन्हा वाजवायला सांगत होते. अखेर कर्त्या माणसाच्या आग्रहाखातर मिरवणूक पुढे निघाली. हे सारं पाहून दामूला असहाय्य झालं. तो उठला, निमूटपणे घरात गेला. शिंक्यावरचं टोपलं हातानं घेतलं. इच्छा नसतानाही औषध घ्यायचं म्हणून 4 घास पोटात ढकलले आणि पुन्हा बाहेर घुंगडीवर येऊन अंग टाकलं. तसं शुभमंगल सावधान शब्द त्याच्या कानावर आदळले आणि दामू पुन्हा विचार करू लागला. उषा आता उपवर झाली होती. बरोबरींच्या पोरींचे संसार जाईजुईसारखे फुलत होते. मैत्रिणींचे फुललेले संसार पाहून उषालाही संसार फुलावा. आपल्या पुढ्यात एखादा बाळकृष्ण खेळावा. त्याने नटकटपणे आपल्याला छळावं. त्याला समजावता समजावता आपली पुरे वाट व्हावी. इतर मुलींना गरोदरपणी होतात तशा गोड संवेदना व्हाव्यात असं तिला वाटत होतं. अधूनमधून पाहुणे बघायला येत होते. देखण्या उषाला पाहून पसंत करत होते. परंतु जुळून आलेला योग देणगीवरून वादळात जुळलेली गवताची पिंडी आळा तुटून इसकटून जावी तसा इसकटून जात होता. दामू आपल्याच नशिबाला दोष देत होता. कालच पाचोऱ्याचे पाहुणे येऊन गेले होते. पुरीच्या मामानं सोयरीक आणली होती. मुलगा राजबिंडा होता. कर्तबगार होता. आसामी भारदस्त होते. पाहुणे आले खरे, पण मागे आलेल्या सोयरिकेप्रमाणे ही सोयरीक न जुळवता निघून तर जाणार नाहीत ना, अशी भीती दामूला आणि गोदाबाईला वाटत होती. सोयरीक जुळल्यास आता तारीख धरा हे शब्द ऐकण्यासाठी उषाचेही कान आतुर झाले होते. ती मनातल्या मनात कुलदेवतेची प्रार्थना करीत होती. गोदाबाईनं तर देवाला नवसच करून टाकला. साकडं घातलं. शेजारची 70 वर्षाची रंगूबाई घाईघाईनं घरात आली. उषा पाण्याचा तांब्या घेऊन पाहुण्याकडे जाताना तिच्या तोंडावरून खडबडीत हात फिरवून कानशिलावर कडक बोटं मोडत म्हणाली, मारुती राया माया बाईला ह्या पायीनं पास होऊ दे. नको रे लई अंत पाहू. उषानं डोक्यावर कपाळ झाकेला असा पदर घेतला. उजव्या तळहातावर पाण्याचा तांब्या घेऊन बैठक बसली तिथे गेली. आदबशीरपणे पाहुण्यांच्या पुढे जाऊन बसली. पाहुण्यांनी नाव गाव विचारलं. गोतावळ्याची विचारपूस केली. एक तरणा बांड राजबिंडा तरुण उषाकडे निरखून पाहत होता. हे उषाच्या लक्षात येताच उषाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. रक्तात एक गोड शिरशिरी उठली. क्षणभर ती भांबावली. तिच्या हातात 51 रुपये खडीसाखर नारळ देऊन जाण्याची परवानगी मिळताच तिनं समोरच्यांचं दर्शन घेतलं. त्या तरुणाजवळ जाताच त्याने नकार दिला. परंतु दर्शनासाठी वाकल्या उषाच्या हाताला त्याचा स्पर्श झाला तसं पुन्हा एकदा उषा रोमांचित झाली. उषा माघारी येता देण्या घेण्याची बैठक झाली. 10,000 रुपये मुलाला घड्याळ घालून रातच्या रात लग्न करून द्यायचं ठरलं. लग्न पक्क झाल्याचं कळताच उषाला आभाळ ठेंगणं झालं. दामूची उमेद वाढली. दामूची गरिबी होती. तिकडली आसामी तशी भारदस्त. धनिकतेच्या दृष्टीनं 2 टोकाच्या 2 आसाम्या असताना फक्त उषाच्या रूपाकडे बघून सोयरीक जुळली होती.
गावच्या रामचंद्र गुरुवाकडून तीत काढून पत्रिका छापायला टाकायचं ठरलं. घरगुती तयारीला सुरुवात झाली. शेतात कधी नव्या सावंदा पीक आलं होतं. खळं कणसाने गच्च भरलं होतं. मोत्यावानी कणसात दाणं ठासून भरलं होतं. जागोजागची वैरण गोळा करून व्हळी लावली होती. 2000 कडबा विकून 8000चा हिशोब जुळवला होता. 20 पोत्यांचं गणित धरलं होतं. वाहण्याच्या अट्टीवर 15 पोतं तरी धाडणार होता. पतीवर काही सामान खरेदी करून लग्नाचा बार उडून कन्यादान करण्याचा विचार तो पडल्या पडल्या करीत होता. विचारांच्या तंद्रीत दामूला डोळा कधी लागला ते कळलं नाही. आता दामूनं स्वप्नात वावरायला सुरुवात केली. उषाच्या अंगाला हळद लागली. अनेक विध दागिन्यांनी उषा सजली. अनेक करवल्या उषाची थट्टा मस्करी करू लागल्या. उषा तर लाजून गोरी मोरी झाली. अचानक नवरदेवाकडची मंडळी वऱ्हाडासहित येऊन दाखल झाली. सारे नातेवाईक उषाच्या लग्नासाठी झाडून गोळा झाले. अनेक विविध रंगाच्या फुलांनी बाग फुलावी तसं माणसाने अंगण फुलून गेलं. शेवेतीचा पोशाख चढवून नवरा मुलगा मांडवाच्या दाराशी दाखल झाला. वरोवाणी झाली. मुलगा पाटावर येऊन उभा राहिला. हे सारं दृश्य दामू डोळ्यात प्राण आणून पाहतोय. गुरुवाना अंतरपाठ धरला. मुलीचे मामा मुलीला घेऊन या. गुरुवानं आवाज दिला. उषाचा मामा उषाला आणण्यासाठी छपरात शिरला. बराच वेळ झाला तरी उषा येत नव्हती. छपरात कसली तरी गडबड होती. एवढ्यात गोदाबाईच्या रडण्याचा आवाज कानावर आला. दामू खडबडून जागा झाला. खरोखरच उषाची आई मोठ्यानं गळा काढून रडत होती. हे सारं दृश्य पाहून दामू पुरता गांगरून गेला. सुखद स्वप्नातून अचानक जागे झाल्याबरोबर शोकाकुल पत्नीला काय झालं म्हणून विचारण्याचंही बळ त्याच्यात राहिलं नाही. भेदरल्या अवस्थेत उठत कसा तरी त्यानं तिला विचारण्याचा प्रयत्न केला. अगं काय झालं गोधे? उषा कुठं आहे? उषाला कोणीतरी पळवलं हो. लई वेळ झाला. समधीकडं बघितलं पण उषाचा पत्त्याच नाही. उषाच्या आईनं कसं बसं वाक्य पुरं केलं आणि धरणीवर अंग टाकून गडाबडा लोळायला सुरुवात केली. उषा आणि उषाची आई गोदाबाई बायकात बसली होती. नवरदेव मांडवात आला तशी उषाच्या पोटात कळ आली. उषा आईला म्हणाली, आई चल ग आपण घरी जाऊ, माझ्या पोटात कळ आली. त्यावर गोदाबाई उषाला म्हणाली, उषे अगं नवरदेव मांडवात आलाय. आता अक्षदा टाकल्या की जाऊ आपण. तू असं कर, थोडं पडसावलीला जाऊन ये, लगीन लागल्याबरोबर निघू. त्यावर उषा आईला म्हणाली, आई मला भ्याव वाटतंय, तिकडं लय अंधार आहे. तशी उषाची आई तिला धीर देत म्हणाली, अगं असं काय करतेस, मी आहे ना इथं, जा बैस बैस तिथं पलीकडनं. असं म्हणून बळेबळेच पाठवलं होतं. लग्न लावलं तरी उषा आली नव्हती म्हणून गोदाबाईनं तिचा शोध घेण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण उषा तिला कुठंही आढळली नाही. आता मात्र तिचा धीर खचला होता. गोदाबाईनं रडायला सुरुवात केली. लग्न मंडपातली सगळी माणसं तिच्या भोवती गोळा झाली. काहींनी उषाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तिचा शोध लागला नाही. शेवटी हताश होऊन गोदाबाई रडतच घरी आली. दामूनं भांबावलेल्या अवस्थेतच तिचा शोध सुरू केला. मन चिंती ते वैरी न चिंती दामूची अवस्था भ्रमिष्ठासारखी झाली. त्यानं घरातला कंदील घेतला. कंदिलाच्या मिनमिनत्या प्रकाशात गावाच्या कावकुसाला फिरू लागला. रानातील झाडं झुडपं चापसून पाहू लागला. कर्णकर्कश आवाज करून टिटवी ओरडू लागली. कुत्र्याचे भयानक विव्हळणे कानावर येऊ लागले. पिंगळा विचित्र आवाज करू लागला. शोधासाठी काही अंतर जातो न जातो तोच काळा कभिन्न सरपाडवा गेला. दामूच्या काळजानं तर ठाव सोडला. त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. त्याला प्रत्येक वस्तूत उषाचा भास होऊ लागला. रातकिड्यांचे कर्णकर्कश आवाज त्याला असहाय्य करू लागले. उषाच्या शोधण्यात रात्र संपून शुक्राच्या उगमाबरोबर पहाटेची जाणीव करून देणाऱ्या कोंबड्याची बांग झाली. मोकळ्या हाताने दामू घराच्या पटांगणात दाखल झाला. तशी दामूची बायको गोदा पळतच पुढं आली. धन्य सापडली का हो माझी पोर? दामूनं उत्तर देण्याऐवजी तो मटकन खालीच बसला.
गुडघ्यात मान घातली आणि हमसून हमसून रडायला सुरुवात केली. वाऱ्यासारखी बातमी गावभर पसरली. दामूच्या छपरासमोरील पटांगण गच्च भरलं. त्यात तेल्याचा कुशाबा, धनगराचा लक्ष्या, शेजारची रंगूबाई, चौधऱ्याचा बाज्या, रामुशाचा भान्या, गवजीबा पाटील अशी एक ना अनेक जण काव काव करू लागली. जखमेला आसडी पडल्यागत माणसांची वळवळ झाली. दामूभोवती काही गोळ्याहून उभे होते, तर काही आजूबाजूला टोळक्या टोळक्याने चर्चा करीत होते. छपरासमोरच भिंतीला टेकून गोदाबाई हमसून हमसून रडत होती. एखादी आपला हात फाड फाड तोंडावर मारून घेत होती. त्या मारानं गोदाबाईचं तोंड सुजून मडक्यावानी झालं होतं. तिच्या भोवती बायकांनी कोंडाळ करून गराडा घातला होता. त्यातल्या काही जणी तिला समजावत होत्या, काही धीर देत होत्या. काहींचं हे दृश्य पाहून डोळे पाजरत होतं. काय पोरगी निघाली, आईबापाच्या तोंडाला काळं फासलं. गावातल्या तेल्याच्या कुशाबानं पहिला घाव घातला. तसं दामूचं काळीज दुभंगलं गेलं. एवढ्यात पटांगणात येऊन दाखल झाला केशव. म्हणाला, तिच्या आईला जलामल्याबरोबर मरायला पाहिजे होती. हे ऐकून शेजारची रंगूबाई उषाची बाजू घेत म्हणाली, नाही र, पोरगी लई चांगली आहे. चालताना वर सुधीक बघित नव्हती. इथं वेगळंच काहीतरी दिसतंय. त्यावर तेल्याच्या कुशाबानं परत घाव घातला. रंगूबाई, काय सारवासारव करू नगेस. पुरीची लगीन करायची ऐपत नव्हती म्हणून आईबापानंच काढून दिली असेल. त्यात तिची तरी काय चूक म्हणा. किती दिसतीनं तरी थांबायचं. त्यावर धनगराच्या लक्षानं ही संधी साधली. तो लगेच म्हणाला, आईला तरी मी म्हणायचो मागच्या पांदीला कशाची कुजबूज चालती. अरे सार कुत्र्यांचं खळच ना. आता चौधऱ्याचा बाजा पुढं सरसावला. पण म्या म्हणतो एवढे दिवस पोरगी ठेवायलाच नको होती. बाईची जात म्हणजे भांड, तडा गेला की निकामी. त्यावर डोईवरची टोपी सावरीत आणि बोट बोट मिशाना पीळ घालीत भान्या म्हणाला, आता गाव नासल्या बिगा राहणार नाही. अशातच काहीतरी विचार करायला पाहिजे. उद्या या गावात कोणी सोयरीक पण करायचं नाही. अशा माणसांच्या चित्रविचित्र बोलण्यानं दामूचं काळीच विळीवर भोपळा चिरावा तसं चिरलं जात होतं. त्याला आधार देण्याऐवजी त्याच्या जखमीवर काही जण मिठच चोळीत होते. काही उगीचच आव सहानुभूतीचे शब्द वापरत होते. अडचणीत सापडल्या सावजावर गिदाडाने चुहू बाजूने हल्ला करावा तसे दामूच्या बाबतीत झाले होते. त्याला काही केल्या काही सुचत नव्हतं. एका बाजूला बेपत्ता झाल्या उषाची काळजी, तर दुसऱ्या बाजूला हिंस्र श्वापदासारखी लचके तोडणारी मानवरूपी लांडगे. एवढ्यात धनगराचा लक्ष गवजीबा पाटीला जवळ जात म्हणाला, म्या म्हणतो पाटील, आता मोहरं काय करायचं. गवजीबा पाटलानं एकदा दामूकडं पाहिलं. दामूच्या नेत्रातून घळाघळा अश्रुधारा वाहत होत्या. घायाळ नजरेनं त्यानं गवजीबा पाटलाकडं पाहिलं. नजरेनंच त्यानं मत्तीसाठी अर्जव केलं. गवजीबा पाटलाच्या पोटात कालवा कालव झाली. एकीकडे घायाळपणे अंगणात बसला दामू, तर दुसरीकडे चांडाळ चौकडने त्याच्या दुःखाची कदर न करता, त्याच्या असहायतेचा विचार न करता त्यांच्यावरच घाव घालण्याचा उद्योग. तरी गवजीबा पाटील लक्ष्याला म्हणाले, लक्ष्मणा, आधी उषाचा शोध घ्या, मगच काय ते कळल. उगीच साप साप म्हणून भुई बडवू नका. तसा तावा तावात लक्ष्या म्हणाला, अहो पाटील, तिचा काय शोध घेणार तुम्ही. ती सापडण्यासाठी गेली का. म्या म्हणतो पंचायत घाला. घ्या दामूला, खरं काय ते विचारा. तसं काही जरबेनं गवजीबा पाटील म्हणाले, तुला काय माहिती पळूनच गेली म्हणून. तू बघितलीस का. कदाचित तिला बळजबरीनं पळवून नेली नसेल कशावरून. तसा सरसावून भाण्यापुढं आला. मग दाम्यानं पोलिसात फिर्याद द्यावी का. ते काय नाही, त्याचा फैसला लागोलाग तुटायलाच पाहिजे. आज दाम्याच्या पुरीनं गोंधळ केला, उद्या ती लस दुसऱ्याच्या बी घरात घुसाया बसली. पुन्हा धनगराच्या लक्षाला चेव आला.
तो म्हणाला, पाटील, ह्याच्या पुरीनं गावच्या येशीला काळं फासलं. या दाम्यालाच गावाच्या बाहेर काढा. ह्याच्या पुरीमुळं गावातली पोरपोरी बिघडतील. हो नाही करता करता वातावरण तापलं गेलं. लोक काही बाई बोलायला लागले. हे पाहून दामूला सगळ्यांची भयंकर चीड आली. त्याला हे सार असहाय्य झालं. आता आपल्या जीवाचं बरं वाईट केलेलं बरं असं त्याला वाटू लागलं. कारण बदनामीचं किटाळ डोक्यावर घेऊन उजळ मात्यानं जगायचं कसं? हा समाज टोचून टोचून घायाळ करेल, त्यापेक्षा या जगाचा कायमचा निरोप घेतलेलाच बरा असं त्याला वाटू लागलं. तो त्याच विचाराच्या तंद्रीत उठला. घोळक्यातून वाट काढीत निघाला. आता त्याला चाललेल्या गोंधळातला एकही शब्द ऐकू येत नव्हता. आवाज नसल्या चित्रपटातील चित्रासारख्या अंगणातील माणसांचं हावभावनी फक्त तोंडच हलताना दिसत होती. त्याचं कानच बधीर झाले होते. एवढ्यात माळ्याचा रामा धापा टाकत टाकत पळत आला. साऱ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. त्याला एकाने विचारलं, अरे राम्या, काय झालं एवढं पळत याला? राम्याच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले. आमच्या हिरीत गौजीबा पाटील पुढे झाले. त्याने रामाच्या बकोट्याला धरीत खाली बसवलं. त्याला शांत करीत ते म्हणाले, राम्या, तू आधी शांत हो आणि नीट काय ते सांग. रामा खाली बसला. त्याला दम लागला होता. जोरात जोरात धापा टाकत होता. रामाला पाहून दामू माघारी फिरला. सगळा जमाव रामाभोवताली गोळा झाला. थोडं शांत झाल्यावर तो म्हणाला, आमच्या हिरीत कोणीतरी बाई माणूस पडलेला आहे. म्या हिरीवर मोटार चालू करायला गेलतो, तवा बघितला आणि पळतच सांगायला आलोय. रामाच्या तोंडचे शब्द ऐकता सगळी माणसं माळ्याच्या विहिरीकडे धावली. विहिरीच्या काठावर उभे राहून जो तो आत डोकावून बघू लागला. पाहता तो काय, आकाशी रंगाचं पातळ नेसलेली दामूची उशाच होती ती. दामूनं धाडकन जमिनीवर अंग टाकून दिलं. गोदाबाई छातीवर तोंडावर धाड धाड हात मारून माती तोंडात घालून घेऊ लागली. उषाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. ते दृश्य पाहून पाषाण हृदयी माणसांची ही काळजं हेलकावली गेली. अंगातल्या झंपराच्या फाडून चिंध्या झाल्या होत्या. चेहऱ्यावर, छातीवर व पाठीवर नखांचे वरकडे होते. एवढा वेळ घायाळ सावजावर तीक्ष्ण प्रहार करणारे तिच्या मृत्यूचे कारण शोधू लागले. कोणी म्हणू लागले, हिचा खूनच झालेला दिसतोय. तर कोणी म्हणू लागलं, नाही, बिचारनं अत्याचार झाल्यावर जगण्यात काय अर्थ म्हणून आत्महत्या केली असावी. प्रत्येकजण आपापल्या परीने अंदाज काढत होते. पण दामूला आता पुन्हा यातलंही काही ऐकू येत नव्हतं. तो पूर्ण बधीर झाला होता. फक्त आपल्याकडून कन्यादान न करून घेता उषाचा शेवट झाला होता. उराशी बाळगलेलं कन्यादानाचं स्वप्न उधळलं गेलं होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.